वाघ म्हटले की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? घनदाट जंगल, शिकार करताना हरणांचा पाठलाग करणारा एक खुंखार शिकारी, बरोबर? पण भारतातलं एक असं ठिकाण आहे, जिथे वाघ चक्क मासे आणि खेकडे खातात. हो, हे खरं आहे. पश्चिम बंगालमधील सुंदरबनच्या या अनोख्या वाघांनी निसर्गाच्या नियमांनाच आव्हान दिलंय. पण ते असं का करतात? आज आपण या सुंदरबनमधील जलचर वाघांच्या रहस्याचा पर्दाफाश करणार आहोत. नमस्कार, आपण पाहता सावली कट्टा. सुंदरबन म्हणजे जगातील सर्वात मोठं खारफुटी म्हणजेच मॅंग्रोव्ह जंगल. इथे जमीन आणि पाणी सतत एकमेकात मिसळलेलं असतं. इथे राहणाऱ्या रॉयल बेंगॉल टायगर्सनी या विचित्र वातावरणात जगण्यासाठी स्वतःमध्ये आश्चर्यकारक बदल केले आहेत. इतर ठिकाणांच्या भागांप्रमाणे इथे मोठी शिकार जसं की सांबार किंवा गव्यांची संख्या तुलनेने कमी आहे आणि चिखल, दलदल आणि उंच मुळांमुळे शिकार करणे खूप कठीण होते. मग या वाघांनी सोप्पा मार्ग निवडला. त्यांनी उत्तम पोहायला शिकले आणि पाण्यातील शिकार पकडायला सुरुवात केली. हे वाघ फक्त मासे किंवा खेकडेच खातात का? तर नाही. त्यांची मुख्य शिकार अजूनही हरणे, रानडुकरे हे आहेत. पण जेव्हा मोठी शिकारी मिळत नाही, तेव्हा भरती ओहोटीच्या वेळी परिस्थिती बदलते. तेव्हा हे वाघ संधी बनतात. ते लहान जलचरांवर, माशांवर, खेकड्यांवर आणि कधी-कधी पाण्याच्या मॉनिटर लिझर्डवर सुद्धा ताव मारतात. या वाघांमध्ये आणखी एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे त्यांची पाण्याची सहनशीलता. ते खारं पाणी पिऊनही जगू शकतात, जे इतर वाघांना शक्य नसते. त्यांच्या पंजाची रचनाही थोडी वेगळी झाली आहे, ज्यामुळे त्यांना चिखलात आणि पाण्यात सहज चालता येते. सुंदरबनमधील वाघांची ही कथा आपल्याला निसर्गाच्या अद्भुत शक्तीची आणि परिस्थितीनुसार जुळून घेण्याच्या क्षमतेची आठवण करून देते. हे वाघ केवळ शिकारीच नाही, तर ते या नाजूक परिसंस्थेचे रक्षक आहेत. तुम्हाला सुंदरबनच्या अनोख्या भागांबद्दल अधिक माहिती मिळवायची असल्यास तुम्ही वाईल्ड ट्रेल सारख्या वन्यजीव पर्यटन वेबसाईटवर भेट देऊ शकता किंवा राष्ट्रीय उद्यानांच्या अधिकृत माहिती केंद्राशी संपर्क साधू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि निसर्गाच्या अशाच रंजक कथांसाठी सावली कट्टाला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरक्षित राहा. जय हिंद.